नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं यावर्षी 3 मेला परीक्षा घेण्यात आली. हा परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळं परत एकदा 12 तारखेला हा पेपर रद्द झाला. त्यानंतर 16 तारखेला नव्यानं रिनीट घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. परंतु ही सगळी प्रक्रिया रिनीटच्या संदर्भाने करत असताना विद्यार्थ्यांनी NTAला परीक्षा शुल्क म्हणून जी फीस भरलेली होती, ही फीस परत केली जाईल अशा पद्धतीच्या गाईडलाईन, अशा पद्धतीच्या सूचना त्यावेळेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून ऑफिशियली आपल्या लॉग इन ID मध्ये जाऊन बँक डिटेल्स अपडेट करण्याच्या संदर्भाने त्या ठिकाणी सूचना प्राप्त झालेल्या होत्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक डिटेल्स अपडेट केले असतील. यानंतरच्या काळामध्ये परत एकदा हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या वेळेस मुलांनी त्यांचे बँक डिटेल्स अपडेट करावे अशा पद्धतीच्या सूचना होत्या. त्यावेळेससुद्धा काही मुलांनी त्यांचे बँक डिटेल्स अपडेट केले असतील. परंतु NTAच्या वतीने एक महत्त्वाचं ट्विट काल आपल्याला X हँडलवर पाहायला मिळालं आणि ते नेमकं काय आहे त्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतोय. NTAने वारंवार हे सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केलेला होता, ही फीस आपल्याला परत केली जाईल. बाशर्त आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन नंबरचा, पासवर्डचा वापर करून आपले बँक डिटेल्स आपल्याला अपडेट करायचे आहेत, जे की अगदी सोपी प्रोसेस आहे. जी काय 1600-1700 रुपये फीस आपण परीक्षा शुल्क म्हणून भरलेली होती, ती रिफंड घेण्यासाठी NTAच्या वतीनं वारंवार अपडेट सूचना नोटीसच्या माध्यमातून, ट्विटर हँडलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आल्या. परंतु अजूनही केवळ 8,29,510 विद्यार्थ्यांनीच हे बँक डिटेल्स अपडेट केलेले आहे. थोडक्यात 22,80,000 मुलांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अर्ज प्रक्रिया केलेली होती. साधारण या रिनीट एक्झाममध्ये किमान 20 लाख विद्यार्थी ॲपियर झाले असतील. परंतु केवळ 8,29,000 मुलांनीच फीस रिफंडसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत. तेव्हा आज 7 जुलै या अर्ज प्रक्रियेसाठीचा शेवटचा दिवस आहे. अजूनही जर आपण अर्ज प्रक्रिया केलेली नसेल, आपले बँक डिटेल्स अपडेट केलेले नसतील, तर आपल्या ॲप्लिकेशन नंबरचा, पासवर्डचा वापर करून लॉग इन करून रजिस्टर आपले बँक डिटेल्स अपडेट करा. NTAच्या वतीने ज्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार बँक डिटेल्स अपडेट करण्यासाठीची ही शेवटची संधी असणार आहे. ऑलरेडी ज्या मुलांनी बँक डिटेल्स अपडेट केलेले होते त्यांची रिफंड प्रोसेस सुरू झालेली आहे. आपण जी काय फीस भरली आहे ती फीस परत घेण्यासाठीची शेवटची संधी समजून रात्री 11:50 आपल्याला हे सगळे बँक डिटेल्स अपडेट करायचे, याची आपण महत्त्वाची नोंद घ्यावी. धन्यवाद.